प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। नागपूर वाहतूक पोलिसांनी शहरामध्ये खाजगी बसेसला परवानगी नाकारली आणि टप्प्याटप्प्यावर थांबून प्रवासी घेता येणार नाही असे कारवाईला सुरुवात केली। त्यावरून गुन्हेसुद्धा दाखल केले। मात्र खाजगी बस संचालक जे आहे ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानेच आता याच्यावर विचारणा केलेली आहे की तुम्ही खाजगी बससाठी जे बस स्टॉप आहे ते निश्चित का केले नाही, अशा प्रकारची विचारणा कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जे खाजगी बस संचालकांनी जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा त्या याचिकेवर सुनवाई करण्यात आली आणि या सुनवाई नंतर जे आहे ते कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारे जे खाजगी बस जर शहरात येत असेल तर त्यांच्यासाठी थांबे निश्चित का करण्यात आलेले नाही, त्यावर आता 3 सप्टेंबरपर्यंत सरकारला उत्तर द्यायचं आहे, महापालिकेला उत्तर द्यायचं आहे। एकंदर जर परिस्थिती आपण बघितली तर ज्या खाजगी बस चालकांकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे त्यांना शहरामध्ये आपल्या बस लावता येईल, अशा प्रकारे नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अनेक कारवायासुद्धा झालेल्या आहे, अनेक बसेसवर गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे। मात्र आता कोर्टाने अशा प्रकारची विचारणा केल्याने यामध्ये आणखी एक नवीन पेच निर्माण झालेला आहे। यावर कसा तोडगा निघतो आणि खाजगी बस चालकांना शहरात एंट्री मिळते का, प्रवाशांची पायपीट थांबते का, याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा। बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन। प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।